नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सकारात्मक समाज प्रेरणा जागृतीत JSS रायगडचे भरीव योगदान। डॉक्टर मेधा सोमय्या। JSS रायगडच्या माध्यमातून 2 दिवसीय पत्रकारिता प्रमाणपत्र कार्यशाळा उत्साहात संपन्न। भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून आणि ज्येष्ठ पत्रकार तथा आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक श्री मिलिंद खारपाटील यांच्या विशेष पुढाकारातून 2 दिवसीय पत्रकारिता प्रमाणपत्र कार्यशाळेचे आयोजन JSS रायगड पर्यावरण पूरक व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सहाण अलिबाग या ठिकाणी दिनांक 13 व 14 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले आणि या 2 दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाले। उद्घाटन समारंभ प्रसंगी शहरी व ग्रामीण भागातील गरजू व दिव्यांग लाभार्थ्यांनी जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून सकारात्मक प्रेरणा जागृतीत भरीव योगदान दिले असल्याचे मत मुलाखत प्रसंगी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या यांनी व्यक्त केले। तर समाजाचा सकारात्मक आरसा म्हणून पत्रकारिता हे कौशल्य अतिशय प्रभावी असल्याचे मत विद्यमान अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। पत्रकारिता कार्यशाळेच्या माध्यमातून एक सक्षम पत्रकार व दर्जेदार पत्रकारिता निर्मिती हेच कार्यशाळेचे मुख्य ध्येय असल्याचे मत संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी व्यक्त केले। संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा बेल्लेकर, श्री नरेंद्रभाई जाधव, संचालक डॉक्टर विजय कोकणे व व्यवस्थापन मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील 20 वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व संस्थेने आजपर्यंत 70,000हून अधिक प्रशिक्षणार्थी यशस्वीरित्या प्रशिक्षित केलेले आहेत व अशा अनेक वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संस्थेच्या माध्यमातून भारत सरकार पुरस्कृत कार्यशाळेचे प्रमाणपत्र हे निश्चितच पत्रकारांना पाठबळ देईल व म्हणूनच आम्ही कार्यशाळेच्या नियोजनाकरता पुढाकार घेतला असल्याचे मत पत्रकार श्री मिलिंद खारपाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। तसेच भविष्यात अनेक पत्रकार समूहाने अशा कार्यशाळेचे आयोजन निश्चितच जनशिक्षण संस्था या संस्थेच्या सहकार्यातून करतील असा विश्वास देखील त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केला। सदर संपूर्ण कार्यशाळेच्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा बेल्लेकर, संचालक डॉक्टर विजय कोकणे, धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान रायगडचे संचालक श्री सचिन चव्हाण, अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण, वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ आशा कोकणे, श्री सोहम वारंगुसे, सौ पूजा वारंगुसे, पत्रकार श्री मिलिंद खारपाटील, त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील विविध विभागातून आलेले पत्रकार सौ तृप्ती भोईर, सौ सुजाता होळकर, श्री चांगदेव शिवकर, श्री राजेश सोंडकर, श्री सचिन घबाडी, श्री विनायक पाटील, श्री संदेश पाटील, श्री धनाजी घरत, रणिता ठाकूर, सौ दर्शना माळी, श्री अनिल भोईर यांच्या मुख्य उपस्थितीत सर्वांनी कार्यशाळेत हिरिरीने सहभाग नोंदवला। कार्यक्रमाचा समारोप सदर संस्था प्रतिनिधींच्या हस्ते 14 सप्टेंबर 2025 रोजी सहभागी पत्रकार बंधू भगिनींना प्रमाणपत्र देऊन करण्यात आला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, अलिबाग। तर ह्या मुख्य उद्देश जो पत्रकारिता खारपाटील सांगितला की त्यांच्यामुळे आपण हे पत्रकारिता सर्टिफिकेट कोर्स अरेंज केला। हा उत्साह पण त्यांचा अमाप आहे की काहीतरी लोकांसाठी करावं, कारण त्या तुम्हाला अडचणी माहिती आहे की पत्रकाराचं सर्टिफिकेट नसेल किंवा रजिस्ट्रेशन नसेल तरी सगळ्या ठिकाणी अडचणी होतात आणि नुसतंच कागदाशिवाय धावपळ करणं म्हणजे काही त्याला मजा राहत नाही। गावागावातून पत्रकारिता म्हणजे काय आणि लेखन कसं करायचं, भाषा या संदर्भात बऱ्यापैकी आपल्याला जाणीव जागृती करणं गरजेचं आहे। आज जे काही आपण बघतो त्यामध्ये आपली नक्की काय भूमिका असली पाहिजे आणि ती भूमिका ह्या कठीण परिस्थितीमध्ये हाताळताना आपल्याला काय काय म्हणजे तसं नाही, बऱ्याच वेळेला असं होतं आणि समाजापर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे थोडक्यात काय की त्या प्रत्येक उपक्रमाची जाहिरात होणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून मी या क्षेत्राकडे वळले आणि याचं श्रेय मी मिलिंद खारपाटील यांना देऊ इच्छिते, कारण त्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली। कारण पहिल्यांदा त्यांच्याच बातमीला मी आवाज दिला आणि मला आनंदाने सांगावंसं वाटतं की जनशिक्षण संस्थांच्या बरेच जे काही उपक्रम
राबवले गेले अलिबाग येथे, त्यातल्या बऱ्याचशा बातमीला मी सुरुवातीला आवाज दिलेला आहे. ह्या क्षेत्राचा अभिमान पण आहे मला. आणि ही संधी मी मुख्य म्हणजे मिलिंद खरपाटील सरांनी दिली. आणि त्यांनी आता असं केलं म्हणजे पत्रकारिता पण करते आणि त्या बातम्याला तुमच्या आत्ताच जेवढ्या तुमच्या बातम्या लागतात त्यात माझा आवाज असतो. हा आता त्यामुळे आता आल्यापासून सर जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा मला अरे हा हे नाव माझं. प्रवाहावधी वाहत असताना मिलिंद खरपाटील सरांची माझी ओळख झाली आणि जसं हिऱ्यावर धूळ पडलेली असते तसं त्यांनी माझ्यावरती धूळ झटकून समाजापुढे मला आणलं. आणि पत्रकारितेमध्ये ही त्यांनी त्यांची मोठी कामगिरी आहे. डॉक्टर गांधी आहेत आणि आमचे सगळे मंडळी संचालक मंडळी आहेत. तसंच आपला सहभाग सुद्धा फार मोठा आहे. जनतेसमोर जाणं हे काम आणि केंद्र शासनाचं जे कौशल्य विकासाचं काम आहे हे आपण 2004 पासून करतो. आणि जर आपण रायगड जिल्ह्याचा नकाशा इथे आहे खाली ऑफिसमध्ये पाहिला